रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील एकूण 18 गावं आणि 29 वाड्या अजूनही पाणी टंचाईच्या भीषण समस्येला सामोऱ्या जात आहेत। दुसरीकडे ग्रामपंचायत काळेश्री आणि आजूबाजूच्या अनेक गावात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनांचा देखील बोजबारा उडाल्यानं या योजना देखील इथल्या गावकऱ्यांची तहान भागवण्यास अयशस्वी ठरल्यात। ऐन उन्हाळ्यात आता गावकऱ्यांना प्रत्येक घराशेजारी पाण्याचे पिंप भरून ठेवण्याची वेळ आली आहे। सद्यस्थितीत 5 दिवसांनी गावाला पाणी पुरवठा केला जातो, मात्र प्रत्यक्षात पाण्याची मोठी टंचाई असून भांडी घासण्यासाठी गावातील दूषित पाण्याचा वापर करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे गावकऱ्यांनी या परिस्थितीमुळे संताप व्यक्त केलाय। पेण तालुक्यातला खारेपाट गाव आहे, विभाग आहे वाशी खारेपाट। याच्यात 18 गाव आणि 29 वाड्या आहेत आणि हाकेच्या अंतरावर शापाडा आणि हेटवणा धरण आहे, जो आमच्यासाठी तयार केलेला आहे। या खारेपाट विभाग पेण तालुक्यासाठी केलं आणि त्यातून पाणी हा 50-60 किलोमीटर मुंबईला जातो, सिडकोला पुरवला जातो। पण आमच्या खारेपाटाला 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांना पाणी पुरवठा होत नाही आणि जसजसे मे महिना जवळ येतो तशी पाणी टंचाई खूप भीषण होत जाते आणि 1 तासात 5 दिवसांनी पाणी येतो आणि तो पण रात्री 1 वाजता 2 वाजता असे प्रत्येक गावाला वाटलेले आहेत 1-1 तास। आणि त्याच्यात जर पाईपलाईन फुटली आणि फुटतेच, कारण ही 38 कोटीची निधी जी मंजूर होऊन जो पाईपलाईन आलेली आहे ती एवढी खराब आहे की प्रेशर दिल्याने की पाईपलाईन फुटते। त्यामुळे जो ज्या गावाला पाणी ज्या दिवशी जाणार होता आणि पाईपलाईन फुटली की त्या दिवसाला पाणी त्यांना मिळत नाही। अशा प्रकारे भीषण टंचाई झालेली आहे आणि अजूनपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा शासनातर्फे की पाणी समस्या सोडू शकतो असं अजूनपर्यंत तरी झालेलं नाही। लाखनी तालुक्यातील पालांदूर जेवनाळा या परिसरात मोठ्या प्रमाणावर आंबा झाडांची नियमबाह्य कत्तल होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय। शेतकऱ्यांच्या नावावर परवाने घेऊन बांधावरील 50 ते 60 वर्ष जुनी आंब्याची झाडं तोडली जात असल्याचं सांगितलं जातंय। या वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे अधिवास, जैवविविधता आणि पर्यावरण संतुलन धोक्यात आल्याची चिंता व्यक्त केली जाते। तसंच हवामान बदल, पूर आणि दुष्काळासारख्या समस्यांवर परिणाम होण्याची शक्यता पर्यावरण प्रेमींनी वर्तवली आहे। वन विभागाच्या नियमांचं उल्लंघन होत असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी आणि पक्षीप्रेमींकडून जोर धरू लागले। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित शेतकरी विलास रामचंद्र शिंदे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलेत। सर्वे नंबर 578/4 यामधील त्यांच्या घर, गोठा आणि पोल्ट्री शेडवर कारवाई करून ते जमीनदोस्त केल्याचा दावा त्यांनी केलाय। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जमिनीचा वाद हा न्यायप्रविष्ट असूनही आतापर्यंत न्यायालयाचे निकाल त्यांच्या बाजूने लागलेत। तरीही मोबदला न देता पोलीस बंदोबस्तात बांधकाम पाडण्यात आले, तरी जनावरं उन्हात बांधावी लागल्याचं त्यांनी सांगितलंय। घर आणि गोठा पाडल्यानंतर शेतकरी आणि त्याच्या कुटुंबासमोर निवासाचा प्रश्न निर्माण झालाय। तक्रार नोंदवून घेतली नसल्याचाही आरोप त्यांनी केलाय। या घटनेवर शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, तर या प्रकरणामुळे स्थानिक स्तरावर नाराजी व्यक्त केली जाते। नमस्कार, मी शरद बाळासाहेब गोडांबे, महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन समन्वय समिती सदस्य। आज मी मुळशी तालुक्यातील रे गावात आलेलो आहे। माझ्या शेजारी विलास शिंदे हा पशुपालक आहे, कमलाकर शिंदे पशुपालक आहे। काल जो रिंग रोडचा अधिकाऱ्यांनी जे विलास शिंदे पशुपालक शेतकरी, गरीब शेतकरी आहे, त्यांच्या हद्दीत येऊन रिंग रोडच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कायदेशीर काही नोटीस न देता त्यांचं पोल्ट्री शेड असेल किंवा ते पशुधनासाठी निवारा शेड असेल ते पाडलेलं आहे। ते पाडत असताना त्या शेतकऱ्याला मोबदला सुद्धा त्यांनी आजपर्यंत दिला नाही, असे मला आज 19 तारखेला माहिती कळलेली आहे। आज तुम्ही ती लहान वासरं बघा, 6-6 महिन्याची वासरं उन्हात तानात 42-45 डिग्री टेम्परेचरमध्ये बांधल्यात आणि इकडे वैरण बी बघा तुम्ही, वैरण सुद्धा शेतकऱ्याची त्यांनी अक्षरशः उघड्यावर टाकून गेलेली आहे। आणि तिकडे खालच्या बाजूला तुम्ही बघा पोल्ट्री शेड होतं जवळजवळ 7,000 स्क्वेअर फुटाचं, अन्नाधुंदी कारभार केला, व्यवस्थित तोडून उलट पालट डोजे शिबे लावून आज 100-100 पोलीस यंत्रणा राबवून आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही रिंग रोडचं काम बी खाली चाललेलं आहे। मुळात विषय काय आहे की शेतकऱ्यांचा रिंग रोडला विरोध नाही, परंतु जो प्रोटोकॉल तुम्ही कालच्याला जी कारवाई करताना पाळायला होता तो पाळला नाही, असं आम्हाला आज निदर्शन आलेलं आहे। शासनाचा कारभार एवढा मंगळ चालू आहे, आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। त्याच्या ज्या गायी होत्या त्या गायी आज कालच्या हरून धारा देणार,
टोटल त्या शेतकऱ्याची साखळी त्यातून बिघडलेली आहे. माझी शासनाला हेच विनंती असेल की छत्रपतींचं मला एक वाक्य आठवत आहे, शेतकऱ्याच्या गवताला काठी जरी लागली, काठीला जरी कोणी हात लावला चुकीच्या पद्धतीने तर त्याचे हातपाय तोडण्यात येईल. आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. आज त्याला पेमेंट त्यांनी दिलं नाही, पोल्ट्रीचा म्हणा किंवा त्याच्या गोट्याचा म्हणा, काहीच त्याचं न करता त्याचं ते टोटल उद्ध्वस्त झालेलं आहे. उद्या त्याचं ते बांधकाम आहे ते सुद्धा पाड्या येणार आहे. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला हीच विनंती राहील की असं चुकीच्या पद्धतीने तुम्ही काम करू नका. शासन म्हणून तुम्ही प्रोटोकॉल पाळला पाहिजे. काल कारवाई करताना त्या शेतकऱ्याला 8 दिवसांनी नोटीस द्यायलाच पाहिजे. रिंग रोडचे अधिकारी तशी नोटीस न देता शेतकरी अख्खा उद्ध्वस्त झालेला आहे. त्याचा 2-2.5 एकरचा घास असेल तो सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे. मुख्यमंत्री मंत्रालयापासून घोषणा करतात की ग्रामविकास विभागाला आपण या पशुसंवर्धनाला संवर्धन देऊ. कोट्यवधी रुपये आज तुम्ही देताय ग्रामीण भागात. आज शेतकरी उद्ध्वस्त झालाय, त्याचं काय? आज शेतकऱ्यांनी काय करायचं? आज उद्ध्वस्त झालाय तो. आज त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय, त्याला संकट पडलंय की गुरांना कसं काय सांभाळावं, काय त्याच्या धारा काढावं, ऑलरेडी कसं करावं, असं मोठं संकट आहे. माझी महाराष्ट्र शासनाला ही विनंती राहील, जे काही चुकीच्या पद्धतीने त्या अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे नक्कीच त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जी मशिनरी होत्या माझ्या, कुट्टी मशीन असेल काय, ते त्याची तोडफोड झालेली आहे सगळी. मशीननी त्यांनी सगळी उलटपालट करून टाकलेले आणि कुठल्याही प्रकारचं मला पेमेंट न देता मला त्यांनी म्हणजे उद्ध्वस्त हे केलेलं आहे. एक 8 दिवसापूर्वी काही अधिकाऱ्यांनी मला ऑफिसला एक मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये मला शब्द दिला होता किंवा तुम्ही ताबा द्या, आम्ही तुम्हाला पेमेंट देऊ. तर मी त्यांना सहकार्य केले की बाबा ठीक आहे, आम्हाला पैसे दे, पेमेंट दिलं तर आम्ही तुम्हाला ताबा देतो. पण कुठल्याही प्रकारचं त्यांनी आश्वासन पाळलं नाही. त्यांच्यानंतर आम्ही कॉल करायचा त्यांना प्रयत्न केला, परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली नंतर त्यांनी आम्हाला. आणि आता आम्ही सगळं उद्ध्वस्त झाले. उद्या सकाळी ते 11चा त्यांनी आम्हाला टायमिंग दिलाय. उद्या ते घर पाडणार आहेत आणि उद्या घर पाडणार आहेत. आता उद्या आम्ही काय करायचं, कुठं जायचं? एक तर त्यांनी पैसे दिले नाही, काहीच नाही. आता आम्हाला फाशी घ्यायच्याशिवाय पर्याय कुठला नाही उरलेला नाही. उमरखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं उपविभागीय कार्यालयात निवेदन देऊन यवतमाळ जिल्हा पीक विमा योजनेत तात्काळ समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की उमरखेड तालुक्यात 2025-26 खरीप हंगामात अतिवृष्टी झाली असून सरासरीपेक्षा दुप्पट म्हणजे सुमारे 1370 मिलीमीटर पाऊस पडला. पैनगंगा, पूस नदी आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. जमिनीही खरडून गेल्यात. असं असताना जिल्हा पीक विमा योजनेतून वगळण्यात आल्यानं शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तात्काळ निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिलाय. महिन्यामध्ये उमरखेड तालुका, महागाव तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस, ढगफुटी झाली. एवढंच नाही तर इसापूर धरणाचं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाणी पडलं आणि त्यामुळं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान त्या ठिकाणी झालं. कुठलंही पीक हाती आलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये विम्याचे पैसे शेतकऱ्याला मिळाले, परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत. हे पैसे नाही मिळाले तर काँग्रेस पक्ष निश्चितपणानं या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर येईल आणि झालेला अन्याय दूर करण्यासाठी 100% प्रयत्न करेल. राज्य शासनाने महाराष्ट्रातील 31-32 जिल्ह्यामध्ये जे पीक विम्याच्या पैशाची यादी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये उमरखेड तालुका असेल, हादगाव तालुका असेल किंवा किनवट तालुका असेल, इथं अतिवृष्टी जास्त झाली पण यवतमाळ जिल्ह्यालाच वगळण्यात आलं. त्याच्याबद्दल आपण निवेदन दिलेलं आहे. जर समजा या जिल्ह्याला तात्काळ मदत नाही केल्यास आपले पुढील काय पाऊल असतील? काँग्रेस पक्ष रस्त्यावर येईल आणि नांदेड जिल्हा आणि उमरखेड तालुका काही वेगळा नाही, परंतु राज्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे जर कुठल्या जिल्ह्याला मिळाले असतील ते नांदेडला मिळाले, त्यासारखेच पैसे उमरखेडला सुद्धा मिळाले पाहिजे. नांदेड जिल्ह्यामधील अनेगाव ग्रामपंचायतीत घरकुल योजना आणि इतर कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विवेक पटकंठवार यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली. तसंच पंचायत समिती मुखेड येथील अधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश देण्यात आलेत. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक पटकंठवार यांनी केली आहे. ग्रामपंचायत स्तरावरील गैरव्यवहाराच्या आरोपामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आणि चौकशीच्या निष्कर्षाकडे लक्ष लागले. मी विवेक पटकंठवार, राहणार हानेगाव, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून हानेगाव ग्रामपंचायतची
2023, 24, 24, 25, 25, 26 या 3 वर्षामध्ये जवळपास 1 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. 15व्या वित्त आयोगातून एकही रुपयाचं काम केलेलं नाही अशी तक्रार करून मी जवळपास 6 महिने झाले माननीय डिप्टी सीओ साहेबांनी, गिरी साहेबांनी पत्र काढून 30 सदस्यीय समिती नेमली आहे. त्यामध्ये समितीमध्ये माननीय श्री जोगी पेठे विस्तार अधिकारी, पंचायत समिती मुखेड, माननीय धुळदंडे साहेब पंचायत समिती मुखेड, विस्तार अधिकारी मुखेड, माननीय श्री रोडगे साहेब, इंजिनियर बांधकाम विभाग पंचायत समिती मुखेड या तिघांची नेमणूक झालेली आहे. या तिघांची नेमणूक होऊन ते एक वेळेस हानेगावला येऊन जवळपास 1.5 ते 2 तास बसले, परंतु ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी, हानेगाव ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी त्यांना दप्तराची पूर्तता करून दिलेली नाही. 8 दिवसाची मुदत मागितली. 8 दिवस होऊन जवळपास आता 15 दिवस झाले, तरी पण दप्तराची पूर्तता न केल्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांनी हानेगावला येणे टाळले आहे आणि ते येऊन मागितले असता दप्तर तो देण्यास टाळाटाळ करत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. घरकुलसाठी एका घरकुलला 5-5 हजार रुपये घेऊन असे 300 घरकुलचे जवळपास 10 ते 15 लाख रुपये वसूल करून बँकेत न भरता परस्पर हडप केलेले आहे. ग्रामपंचायतचे 15 वित्त आयोगामध्ये दलित वस्तीचे काम, पाणी पुरवठ्याचे काम, नाली सफाईचे काम अजिबात केलेले नाही आणि अंगणवाडी याच्या आधी दुरुस्ती झाली असताना डबल दुरुस्ती दाखवून त्याच्यामध्ये पैसे उचललेले आहेत. कृपया विनंती आहे सीओ साहेबांनी याच्यामध्ये ताबडतोब लक्ष घालून चौकशी करून योग्य ते कारवाई करावी व संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करावं ही माननीय सीओ साहेब व डिप्टी सीओ साहेबांना माझी विनंती आहे. परभणी जिल्ह्यामधील कोडगाव शिवारात गट क्रमांक 37 मधील जमिनीवरून वाद निर्माण झालाय. ही जमीन संतराम सदुबा आडणे यांच्या मालकीची असून वारसदारांना न विचारता परस्पर विक्री झाल्याचा आरोप आडणे कुटुंबियांनी केलाय. या प्रकारामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचा दावा करण्यात आलाय. अनिता आडणे, गणेश आडणे, योगेश आडणे, मंगल घटमाळ, कमल भास्कर आणि सुनीता गवते यांनी एकत्र येत जाहीर सूचना फलक लावून जमीन खरेदी विक्री वारसदारांच्या संमतीनेच करावी अशी मागणी केली. जमीन व्यवहारातील या वादामुळे परिसरात चर्चेला उधाण आले. पुढील कायदेशीर घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आडणे माझ्या वडिलाची ही जमीन आहे. ही जमीन कोडगाव शिवार गट क्रमांक 37 इथं असून माझ्या वडिलांनी परस्परी आमच्या माघारी ही जमीन इकडे विकून टाकली. ही आम्हाला माहीत नाही. ही आम्हाला आमचे आम्ही 4 बहिणी 2 भाऊ आहे. त्याच्यामध्ये माघारी 4 बहिणी 2 भाऊ आम्हाला माहीत नाही. ही जमीन वडिलांनी परस्पर विकली व आत्ता कळाल्यानंतर आम्ही सगळ्या बहिणी भाऊ ही जमिनावर आम्ही इथं येऊन पुढची जमीन विकावं नाही म्हणून हे आम्हाला नाही हे विकाव आमच्यासाठी राखीव राहासाठी हे आम्हाला कामधंद्यासाठी जमीन लागणार आहे. आम्हाला सूचना काही दिली नाही. तिने विकली म्हणून आम्हाला काही माहीत नाही. आम्ही वारसदार आहे. हिचं नाव गणेश संतराम आडणे, ही कमलताई भारसकर, मंगलताई घटमाळ, अनिता आडणे यांना हे आम्ही 3 जण म्युन्सिपल कॉलनीला राहतो व आम्हाला ही जमिनाबद्दल काही माहीत नव्हतं विकली म्हणून. आज आम्हाला कळालं की 7-12 काढल्याच्या नंतर ही जमीन विकल्यामुळं आम्ही ही जमिनीवर इथं आलो. आम्ही ही होल्डिंग लावली इथं. या होल्डिंगला कोणी वाचून ही जमीन खरेदी विक्री कोणी करू नाही. आपले ही कळकळाची यांची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनमध्ये दिली नाही, कुठं दिली नाही. देणार आहे का? हां, याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये देणार आहे, पेपरमध्ये देणार आहे. आणि ही जमीन कोणी विकताना ह्या एवढ्या जणांना विचारल्याशिवाय ही जमीन कोणी खरेदी करू नाही. कारण की आम्हाला कामधंदा नाही. आम्ही शेती काम करतो. शेतीमध्ये उगीन तर तवा आमचं पोट भागन. आम्ही 3 जण बेरोजगार आहे. ही शिक्षक शिकलेले असून सुद्धा हिला काही भेटलं नाही. हिला नोकरी नाही, हिला काही भेटलं नाही. हे गणेश आहे, ह्याला काही काम करता येत नाही. मी आहे तर मग मला ही शेती करतो. ही सगळी शेती मी पाहत होतो पहिल्यापासून. ह्या शेतीचा गट क्रमांक 37 आहे आणि आमची हीच मागणी आहे की ही शेती कोणी परस्पर विकत घेऊ नाही आमच्या विचारल्याशिवाय. ही नाही तर ही कोणी विकत घेतली तर त्याला कायदेशीर कारवाई होईल. नाव आहे अनिता संतराम आडणे, राहणारे म्युन्सिपल कॉलनी दर्गा रोड.
माझ्या वडिलांनी माझ्या माघारी आम्हाला न विचारता शेत वगैरे विकायले, आम्हाला काही देत नाही, आमच्याकडे बघतसुद्धा नाही, आमच्याकडे लक्षसुद्धा देत नाही आणि धमकी देतात आम्हाला मारून टाकण्याची. आमची मागणी आम्हाला आमचं शेत द्यावा, आमच्या आईचा हिस्सा देऊन टाकावा. कोणी विकू नाही म्हणून आम्ही त्याच्यावर कारवाई करणारच आहे. कारवाई नाही, पण कोणी घेऊ नये म्हणून आम्ही त्याच्यावर आम्ही कोणी घेत असलं तर ते आम्हाला माघारी कोणी शेत घेऊ नये आणि खरेदी करू नये. आमचा निर्णय घ्यावा, आमचं बोर्ड लावलेले आम्ही त्यांच्या. महाड शहरातील पंचशील नगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षांच्या चिमुकला गंभीर जखमी झालाय. आलोक चंद्रवंशी असे या बालकाचं नाव असून तो घराजवळ खेळत असताना अचानक कुत्र्यांच्या घोळक्यानं त्याच्यावर हल्ला केला. या घटनेत आलोकच्या गालावर आणि डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाले. त्याला तातडीनं महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रसंगावधान राखत जवळच असलेल्या एका स्थानिक नागरिकानं धाव घेत मुलाचे प्राण वाचवले आणि कुटुंबियांना माहिती दिली. दरम्यान शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि लहान मुलांवरील हल्ल्याच्या घटना वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. महाड नगरपालिकेकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली. 1:30 वाजता त्या मुलाला कुत्रा चावला तर मी शेजारीच काम करत होतो, माझी फाटी फोडत होतो. हा, मग तुम्ही काय केलं त्यानंतर पोरगा धावत आला, तो पाळल्यानंतर कुत्री पाठोपाठ्यानंतर सोडवली, मी त्या कुत्रीला हाकलून दिली, मारली. नंतर मग ह्यांच्या घरी यांना मुलाला घेऊन गेलो आणि मग ह्यांना लगेच सांगितलं दवाखान्यामध्ये चला. इथं 2 वाजता आणले. माझं नाव बसन आलोक चंद्रवंशी. माझ्या मुलाला कुत्रा चावला आहे. ते काय कुठला कुत्रा आहे मला पण समजत नाही. चावले तिला. हां, मी ते दवाखाना आणलं आहे. आता बाकीचं काय ते बोलते डॉक्टर बोलते पुढं घेऊन जावं लागतं बोलतो आहे. आता नगरपालिका काय त्याला करू शकतं, ते करू शकतं. नगरपालिका कुत्रे बंदोबस्त करू शकतं की नाही, त्यासाठी मी ते आहे. बाकी आता मी काय सांगू. वारकरी संप्रदायात घुसखोरी करणाऱ्या महाराजांची यादी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. त्यानंतर वारकरी संप्रदाय आक्रमक झालाय. आज धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वारकरी संप्रदाय आणि भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी शरद पवार आणि विकास लवांडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी वाढत असून यामुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याचं विधान केलं होतं. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. त्यानंतर पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील 20 कथित घुसखोरांची नावं जाहीर केली. या यादीमध्ये अनेक संत महंतांची नावं असल्यानं हा वारकरी संप्रदायाचा अपमान असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे धुळ्यात वारकरी संप्रदाय आणि भाजप आध्यात्मिक आघाडी आक्रमक होत आहे. आंदोलन करण्यात आले. धुळे शहरातील वारकरी संप्रदायातील मंडळींच्या वतीने गेल्या 8 दिवसापासून शरद पवार साहेब चेअरवर गेले, राज्यसभेची शपथविधी घेतली आणि दुसऱ्याच दिवशी एका महिलांच्या कार्यक्रमांमध्ये वारकऱ्यांचा कुठलाही संबंध नसताना वारकरी यांच्यामध्ये 60% धर्मांध शक्ती घुसलेल्या आहेत आणि त्यांनी मोठमोठ्या कीर्तनकारांची ज्यांच्या 5-5, 6-6 पिढ्या, उदाहरणार्थ देगलूरकर असतील, कराडकर असतील, किशोरजी व्यास असतील, अशा अनेक, एकनाथजी सत्तीर आहेत, या मंडळींचे नावं घेतली. तिथं बोलले, थांबले आणि एका त्यांच्या प्रदेशाचा एक विलास लांडे याच्या पुढे हे देऊन टाकलं आणि त्याने बोलायला सुरुवात केली. ज्यांचा वारकरी संप्रदायामध्ये काही संबंध नाही, मला सांगा, शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे हिंदू आहेत का नाही तुम्ही? मग त्यांनी मागे 1 महिन्याभरापूर्वी आम्ही एकादशीलाही मटण खातो, आमच्या पांडुरंगाला चालतं, आम्ही चतुर्थीलाही मटण खातो. अहो, तुम्ही कायमच खाता.
पण तुम्ही एकादशी आणि चतुर्थी हे हिंदूंचे आदरतिथ्य अधिष्ठानाचे दिवस आहेत, मग तुम्ही असं का म्हणत नाही? ज्यावेळेस तुम्हाला रमजान महिन्यामध्ये इफ्तार पार्टीला बोलवतात, तुम्ही खरंच तुमच्या आईबापाच्या पोटाचे जर असाल तर हे सांगा की परदेशामध्ये आम्ही पिगरी फॉर्मच्या डुकरांचं मांस खाल्लं नाही का यांनी? रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमठे धरण परिसरात पाणी टंचाईची समस्या पुन्हा एकदा गंभीर बनली आहे. 1978 मध्ये बांधण्यात आलेल्या या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यानं पाणी साठवण क्षमता कमी झाली. उन्हाळ्यात पुरेसा साठा टिकत नसल्याचं चित्र आहे. या धरणावर अलिबाग तालुक्यातील अनेक गावं आणि वाड्यांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. सुमारे 60,000हून अधिक नागरिकांना याचा थेट फटका बसतोय. सध्या 47 गावांसह 33 आदिवासी वाड्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. परिस्थितीचा आढावा घेत रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी धरण परिसराची पाहणी केली. उमठे धरण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह त्यांनी तात्काळ गाळ काढण्याची आणि पाणी पुरवठा सुधारण्याची मागणी केली. नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणी मिळावं यासाठी प्रशासनानं तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली. सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून आपलंही स्वागत करतो. सन्माननीय सचिन राऊळ साहेब जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आहेत. रायगड जिल्हा परिषदेचा असा माझ्या माहिती म्हणजे 15-20 वर्षाच्या माहितीतला पहिले सदस्य असतील की ते निवडून आल्यानंतर त्यांनी पहिला विषय जिल्हा परिषदेमध्ये उमटे धरणाचा पाण्याचा विषय मांडला. सर्वात विषय महत्त्वाचा उमटे धरण हा रायगड जिल्ह्यातला एक अस्तित्वाचा विषय झालेला आहे. मागच्या 16-17 वर्षांपासून आम्ही हा विषय घेतलेला आहे. रायगड जिल्हा परिषदेकडे पैसे आहेत. रायगड जिल्हा परिषद स्वप्न दाखवते मोठी आहेत. सगळे अर्थसंकल्प मांडतोय पण कोटी, पण ती सगळी आहेत खोटी. ही सगळ्यात डेंजर भूमिका जिल्हा परिषदेची आहे. आपण पाहू शकता माझ्या मागे जे आता जे उमटे धरण आहे ती 47 गावं आणि 33 आदिवासी वाडे आहेत. या 33 आदिवासी वाड्यांपैकी कोणताही आमचा पुरुष बांधव जेंट्स माणूस पाणी भरत नाही. ते पाणी आमच्या महिला भगिनींनाच भरावं लागतं. आता कालचाच लोकसभेचा मुद्दा महिलांच्या आरक्षणाच्या बाबतीत आपण पाहिला असेल. जे झाले ते जगाला माहीत आहे. परंतु ज्या काही महिला कॉफी आणि थंडा बिस्किट खाऊन जे बाईट देत आहेत टी व्हीच्या माध्यमातून, त्यांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही एकदा तरी आमच्या उमटे धरणावर येऊन बोला की आमच्या महिलांच्या बाबतीत हे प्रश्न आहेत. मग तुम्हाला कळेल की इथे उमटे धरणावर येताना किती मोठा नाकीनऊ येतो. इथे धरणावर जर एखादी आपत्ती आली तर यायला काय धरणावर यायला साधी व्यवस्था नाही, रस्ता नाही चांगला, जेणेकरून ह्या धरणावर कोणी येऊ नये. जिल्हा परिषदेला मी जाहीरपणे विनंती करतो की आपण 175 कोटींचा अर्थसंकल्प मांडता. 175 कोटींमध्ये जी मुख्य धरणं आहेत त्या धरणांना तुम्ही काय देणार आहात? माझी वाकडीकर साहेबांना विनंती आहे राऊळ साहेबांच्या माध्यमातून की जे 52 कोटी 15 वित्त आयोगात जमा आहेत त्यातले जे 2 कोटी तुम्ही खर्च केलेत आणि शिल्लक जे 50 कोटी आहेत त्याच्यापैकी आम्हाला किमान 15 कोटी तर द्या. आणि जर सरकारकडे यंत्रणा नसेल धरणाचा गाळ काढायची तर ते 15 कोटी आमच्यासारख्या सामाजिक संस्थांना द्या. आम्ही चाराण्याचा पण हिशोब देतो आणि आम्ही गाळ काढतो. धरणाचा गाळ काढणं कठीण नाही आहे. बघा ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झालेल्या आहेत, त्या आता पालकमंत्री पण होत्या, त्यांना पण विषय माहीत नाही अशातला भाग नाही आहे. मागजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापतीचे सन्माननीय दिलीप बोरशेठ छोटमशेठ मागच्या वर्षी सत्कार समारंभाच्या वेळी बोलले, अरे मी या जिल्हा परिषदेचा समाज कल्याणचा सभापती, मलाच ही जिल्हा परिषदेचं उमटे धरण कुठं आहे हे मला माहीत नाही. एवढी मोठी शोकांतिका आहे. आपण पाहू शकता ते तिकडे जॅकवेल आहे. जवळजवळ 14 वर्ष झाले ते जॅकवेल तुटलेला, तिथला संपर्कच तुटलेला आहे. जॅकवेल तुटल्यामुळे पाणी जे सोडणं आहे ते कंट्रोलिंग आता जिल्हा परिषदेकडे नाही आहे. जिल्हा परिषद फक्त काय करते की हवा सोडतात. गेल्या वर्षी आम्ही पुन्हा धरणात उतरणार होतो. राऊळ साहेब असतील, निखिल मयेकर असतील, सन्मानित चित्रलेखा पाटील मॅडम असतील, छोटमशेठ असतील, सुरेंद्र म्हात्रे असतील, अनेक सामाजिक संस्था असतील, हे सगळे गेल्या वर्षी आम्ही पुन्हा उतरणार होतो. सगळ्यांनी आम्हाला संपर्क केला होता. पण जिल्हा परिषदेने एक गुगली अशी टाकली की आम्ही जलजीवन मिशनचा जो 8 कोटीचा निधी आहे तो 8 कोटीचा निधी देतो आणि आम्ही सुरुवात करतो धरणात. नंतर काय झालं, ज्यावेळी आम्ही मृदा इथे माणगावच्या पाणी पुरवठा विभागाकडे गेल्यानंतर असं कळलं की 4 लोकांनी फॉर्म भरलेत आणि बाकीचे टेंडर भरलीत, पण टेंडरमध्ये माहिती अपूर्ण असल्यामुळं ती टेंडर काढता येणार नाही. तर माझी सरकारला विनंती आहे, ही आता ही फसवेगिरी आहे, ही मामूगिरी आहे ना, ती लोकांना सांगा. आमच्यासारख्या शिकलेल्या वकिलांना नका सांगू. आमच्याकडे संपूर्ण शिकलेली टीम आहे. तुम्हाला जर नसेल करायचं तर तुम्ही स्पष्ट सांगा. उमटे धरणात जिल्हा परिषद 1 रुपयाचा खर्च करणार आहे. अनेक सेवाभावी सामाजिक संस्था आहेत ज्या हजारो कोटी रुपये द्यायला तयार आहेत.
पण आम्ही इथं काम करायला आल्यानंतर सांगतात की जिल्हा परिषदेच्या ताब्यातलं आमचं धरण आहे, तुम्ही हे करू नका, तुम्ही ते करू नका. एकही जिल्हा परिषदेचा एकही सदस्य इथे आला नाही धरणाचं काम जवळजवळ 1.5 महिना काम चालू असताना बघायला. ही मोठी शोकांतिका आहे ना. तुमची जबाबदारी आहे, धरण तुमच्या ताब्यात आहे, तुमच्या मालकीचं आहे, तुम्ही यायला नको इथे. हा मूर्खपणा सोडा. सन्माननीय राहुल साहेब म्हणजे आम्ही खरोखरच आमच्या ह्याच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो, कारण जेणेकरून ह्या विषय जो आहे हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे आणि ह्या सेन्सिटिव्ह विषयाला सगळ्यांनी न्याय देणं गरजेचं आहे. मी तमाम रायगड जिल्ह्यातल्या पत्रकार संपादकांचा मी आभारी आहे की त्यांनी प्रत्येक वेळी हा उमटे धरणाचा विषय मांडलेला आहे. आता अजून 1-1.5 महिना पडलेला आहे उमटे धरणाचा गाळ काढायला. कठीण काही नाही, आपण जर ठरवलं तर सगळं गाळ निघणार आहे. वाकडीकर साहेब, जिल्हा परिषदेचे राहुल साहेब, ही जी नवीन आलेली जी टीम आहे, यंत्रणा ही हुशार आहे. तर त्यांना मी जाहीर आवाहन करतो, वाकडीकर साहेबांनी जाहीर आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपली जिल्हा परिषदेची एक टीम येऊन उमटे धरणाची पाहणी तर करा. जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेलं धरण ते तर बघा, नाहीतर उपयोग काय. तर जाहीर आवाहन आहे की हा उमटे धरणाचा गाळ यंदा निघेल अशी आम्ही राहुल साहेबांच्या वतीने आवाहन करतो आणि आशा बघतो. ज्या पद्धतीनं निधी या ठिकाणी उपलब्ध केला जातो, कुठेतरी भ्रष्टाचाराचा वास येतो का, अशी काही शंका आहे का? बघा, गेल्या वर्षी 8 कोटी जाहीर केले होते. त्याच्या पेपरमध्ये अनेक बातम्या सुद्धा आल्या होत्या की उमटे धरणाला 8 कोटी मिळाले, 8 कोटी मिळाले. काही ठिकाणी असं झालं की 2 का 4 कोटी रुपये उमटे धरणातले 8 कोटी मागे निघून त्यातला टेंडर बिल काढून लंपास केलेला आहे. तर नंतर शेवटी जाऊन आम्ही पाहिलं पण ते टेंडर रद्द झाली. पण विषय असा आहे की आता उमटे धरण हे आता जिल्हा परिषदेकडे प्रोडक्टिव्ह काम आहे, म्हणजे पैसे काढण्याचं एक साधन म्हणता येईल किंवा माध्यम म्हणता येईल. पण तो आता आम्ही काम ते तसं करून देणार नाही. हा वास, हा जो पैशाचा भ्रष्टाचाराचा वास आहे, त्याला आम्ही आता चांगला बौद्धिक धूप लावून तो वास आम्ही दुर्गंधी ते आम्ही साफ करणार आहोत. आमच्यासोबत यंगस्टार नेतृत्व आहे, राहुल साहेब आहेत, अनेक नेते आहेत. तर आता जिल्हा परिषदेमध्ये आम्ही हा जो धरणाच्या नावावर काढलेला जो गाळ आहे आणि गाळाच्या नावावर हा जो आपण म्हणताय भ्रष्टाचाराचा गाळ आहे, तो आम्ही आता ह्यापुढे करून देणार नाही. नक्कीच मी सुरुवातीपासूनच म्हणजे मागच्या 2 वर्ष किंवा 3 वर्ष अगोदरपासूनच ह्याच्यामध्ये आहे, कारण पाणी प्रश्न हा महत्त्वाचा आहे. आणि माझ्या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये पण मुद्दा हाच होता की ज्यावेळी मला तुम्ही निवडून द्याल, मी सर्वप्रथम पाण्याचाच मुद्दा हा मांडीन आणि त्या प्रकारे मी तो मांडला. आणि हा नुसता मुद्दा नाही आहे, तर हा मला ह्याच्यातनं आपल्या गाववाल्यांना, माझ्या ग्रामस्थांना, माता भगिनींना पाणी घरघर पोचवायचं आहे आणि ही उमेद घेऊनच मी हा प्रश्न मांडलेला आहे. आणि येणाऱ्या काळात अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा गाळ कसा साफ होईल याच्यासाठी मी नक्की प्रयत्नशील असेन. सध्या काय परिस्थिती आहे आपण पाहिलेलं आहे. पाण्याचा जर भीषण टंचाई जाणवते आणि दूषित पाणी देखील गावाला पाणी पुरवठा होतो. प्रामुख्यानं काय कारणं असावीत सर? गाळ प्रामुख्याने कारण हेच आहे की कित्येक वर्ष हा गाळच निघालेला नाहीये. का निघाला नाही याची उत्तरं तुम्ही सगळेच जाणताय, पण हा गाळ निघणं गरजेचं आहे. कारण ह्या धरणातनं पूर्वी अगदी आवास, रेवस, स्थळपर्यंत पाणी जायचं आणि आता आपल्याला चौल असेल, माझं नागाव आहे, अक्षी आहे किंवा अग्राव, माझे रोडंडातले 5 पाडे आहेत, तिथे पाणी पोचत नाहीये. जर पूर्वी पाणी जात होतं, पोचत होतं, तर आता का नाही? ह्याचं कारण गाळच आहे. तर गाळ निघायला हवा आणि त्याचा पाठपुरावा आम्ही घेतोय. या पाणी टंचाईला असेल किंवा उमटे धरणाचा प्रश्न जो महाराष्ट्रामध्ये सातत्यानं चर्चेत येतो, राज्य सरकारची भूमिका असेल किंवा एकूणच लोकप्रतिनिधींची भूमिका आहे, ही कुठेतरी कमी पडते का? नक्कीच कुठेतरी नक्कीच कमी पडते, कारण हा मुख्य प्रश्न आहे आपला. माता भगिनी, महिला वर्ग ज्यांना आपण सक्षमीकरणाच्या आपण बाता मारतोय आणि इथे त्यांना रोज पाण्याचे हंडे भरायला दूर दूर राहायला लागतंय किंवा पाणी आज येईल, उद्या येईल, 2 दिवसांनी येईल, वाट बघत घरी राहायला लागतंय, कामधंदे सगळे सोडून. नक्कीच आपण कुठेतरी कमी पडतोय. आपल्या मागं जे पाणी दिसतंय संपूर्णतः हिरवगार पाणी आहे आणि शेवाळयुक्त पाणी आहे, दुर्गंधीयुक्त पाणी या ठिकाणी पाहायला मिळतंय. काय सांगाल पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि एकूणच राज्य सरकारमधील एक घटक असलेले आपण एक लोकप्रतिनिधी आहात, काय आपली भूमिका असणार आहे हा प्रश्न तडीस नाही? माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या मतदारसंघातील आणि सर्वच ज्यांना ज्यांना हे पाणी जातंय त्यांना शुद्ध आणि चांगलं स्वच्छ पाणी मिळायला हवं. त्याच्यासाठी जी जी यंत्रणा लागेल ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून किंवा ज्याच्या रिलेटेड धरण आहे त्यांच्या माध्यमातून हे स्वच्छ पाणी प्रत्येक घरी पोचलं पाहिजे. पावसाळा जवळ आलेला आहे आणि ज्या पद्धतीनं गाळ उपसा होणं गरजेचं आहे, तो ते काम कुठेतरी होताना दिसत नाही. शासन प्रशासन कुठं कमी पडतंय? नक्कीच, कारण आता पाऊस कधीही येऊ शकतो. मागच्या वर्षी 8 मेलाच पाऊस चालू झालेला
आणि आता आपण एप्रिल एंडिंगला आलोय आणि अजून कुठेच गाळ काढायची सुरुवात नाहीये किंवा काहीच चर्चा नाहीये. मी फक्त विषय मांडला, पण त्याचा निकाल यायला पाहिजे, कारण मला लोकांनी काम करण्यासाठी निवडून दिलंय. मला इथे येऊन काय कोणतं उत्पन्न सोर्स तयार करायचंय असं नाहीये. मी जनतेतनं मला निवडून दिलंय आणि माझी स्वतःची प्रामाणिक इच्छा आहे की मी हा प्रश्न मार्गी लावावा. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाठपुरावा उमटे धरणाचा करतायत. काय सांगाल, कशा पद्धतीचं त्यांच्या सहकार्याची अपेक्षा? नक्कीच अध्यक्ष साहेब श्री मंगेशजी वाकडीकर साहेब यांच्याशी माझी काल परवा पण चर्चा झाली. ते उद्या ह्या संदर्भात आम्हाला वेळ सुद्धा देत आहेत आणि ह्याच्यातनं चांगलीच चर्चा होऊन आपल्याला जसं हवंय तसा मार्ग निघेल अशी मला आशा आहे.